नम्रता वागळे, तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे आता चर्चेचा धुरळा उडवण्याची। सरकारच्या शिष्टमंडळाने काल केलेली शिष्टाई कामाला आली। मनोज जरांगे पाटील यांच्याशी तब्बल 3 तास खलबत झाली आणि जरांगेंचं समाधान होईल अशी आश्वासनं त्यांना देण्यात सरकारला यश आलं आणि अखेरीस 9 दिवसानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण सुटलं। याआधी मनोज जरांगे यांनी उपोषण केलेलं होतं, त्यानंतर सरकारच्या विनंतीनंतर त्यांनी ते मागे घेतलं। सरकारला त्यांनी 40 दिवसांचा वेळही दिला, मात्र या 40 दिवसात सरकारकडून काहीही हालचाल झालेली दिसली नाही आणि जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं, जे 9 दिवसांनी त्यांनी म्यान केलंय। यावेळी त्यांनी सरकारच्या विनंतीनुसार 2 महिन्यांचा अवधी दिलेला आहे। जरांगेंची मुख्य मागणी आहे ती मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची। ही मागणी सरकार पूर्ण करणार का, हा या घडीचा प्रश्न आहे। कारण काल जरांगेंना भेटायला आलेल्या न्यायमूर्ती यासाठी मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा एक मोठा कायदेशीर अडथळा बोलून दाखवलाय। अर्थात कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठीच सरकारनं हा वेळ मागून घेतलाय। मात्र या घडीचा प्रश्न आहे की या आरक्षणाकडे जाणारा रोडमॅप सरकार कधी स्पष्ट करणार। केवळ आश्वासनं देऊन पुरेल का? रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेलही, पण ज्यांच्याकडे पुरावे किंवा नोंदी नाहीत त्यांचं काय? जरांगेंच्या मागणीनुसार मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का? मुळात जे 40 दिवसांमध्ये सरकारला जो प्रश्न सोडवणं जमलं नाही तो 60 दिवसात कसा सोडवणार आहेत, हाच आहे आजचा आपला चर्चेचा विषय। आणि याचविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे आपल्यासोबत आहेत आणि या प्रश्नामध्ये कायदेशीर अडचणी काय काय आहेत ते आपल्याला समजावून देणार आहेत ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे, जे पुण्याहून या चर्चेत सहभागी होत आहेत। मी सुरुवातीला जाईन ॲडव्होकेट पिंगळे यांच्याकडे। ॲडव्होकेट पिंगळे, कालची जी चर्चा झाली, न्यायमूर्ती गायकवाड, न्यायमूर्ती शुक्रे हे भेटायला गेलेले होते जरांगेंना आणि त्यावेळेला एक असा मुद्दा समोर आला, ते म्हणजे मागासलेपण हे कुणबी समाजासाठीचं आहे, मराठा समाजाला नाही। त्यामुळे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करणं हा एक कायदेशीर अडथळा असू शकतो। याबाबत काय 2 महिन्याचा जो अवधी आपण जो मिळालेला आहे त्या कालावधीमध्ये हा प्रश्न सोडवणं किंवा त्यावर मात करण्याचे मार्ग सापडतील का? सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे की कुणबी आणि मराठा इथं मुळामध्ये एकच आहेत हेच आपण प्रतिपादन करत आलेलो आहे। गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये याच्याबद्दल भरपूर उहापोह झालेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दस्तऐवज गायकवाड आयोगानं देखील त्यांच्या अहवालामध्ये अनेक्स केलेले आहेत। हे दस्तावेज, ही मांडणी सर्वोच्च न्यायालयासमोर झालेली नाहीये, ही याच्यामधली शोकांतिका आहे। आणि आपण मागच्या 200 वर्षाचा इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये सर्व जे काही डॉक्युमेंटेशन झालेलं असेल, अगदी ब्रिटिशांनी केलेलं किंवा निजामाने केलेलं किंवा महात्मा फुलेंचं लेखन असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिपादन असेल, तर याच्यामध्ये आपण बघतोय की कुणबी आणि मराठा एकच आहेत असे अनेक पुरावे सापडलेले आहेत। आता देखील आपण बघतोय की फॉर्म नंबर 33 आणि 34 TILRच्या माध्यमातून जे दस्तावेज समोर येतात आहे त्यात मराठवाड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कुणबीच्या नोंदी सापडत आहेत। यातून काय दिसून येतं तर मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे याला वेगळं असं मराठा आरक्षण म्हणणं आणि त्या दृष्टीनं अशी विचारणा करणं की कशा पद्धतीनं याचं मागासलेपण सिद्ध होईल। मी तुम्हाला वारंवार सांगतो की गायकवाड आयोगामध्ये 3 व्हॉल्यूमचा अहवाल होता आणि त्याला 54 व्हॉल्यूमचे अनेक्स्चर्स होते। हे 54 व्हॉल्यूमचे अनेक्स्चर्स, आता त्याच्यामध्ये जयश्री पाटील म्हणून याचिकाकर्त्या होत्या, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची कशा प्रकारे दिशाभूल केली सांगतो आपल्याला की हायकोर्टामध्ये जे डॉक्युमेंट सादर केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट सादर करण्याची जबाबदारी पिटिशनरची असते। त्यांनी ते अहवालाची कॉपी सादर केली 3 व्हॉल्यूमची, पण त्याचे 54 व्हॉल्यूम कधीही आजपर्यंत एकूण सादर झालेले नाहीत। मग आम्ही सरकारला विनंती केली तर सरकारने देखील ते आजपर्यंत त्यातील सर्व व्हॉल्यूम्स सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेले नाही। आता दुसरी एक त्यातली फसवणुकीची बाब तुम्हाला सांगतो की जे इंटरव्हिनर माननीय उच्च न्यायालयामध्ये इंटरव्हेनर म्हणून अलाउ झाले, त्यांचे इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन अलाउ झालेले असतात, त्यांना पार्टी रिस्पॉन्डंट म्हणून घोषित केलेलं असतं। मग त्यांना बाय डिफॉल्ट पार्टी करावं लागतं सुप्रीम कोर्टामध्ये, जेणेकरून त्यांना मांडणीचा अधिकार मिळतो। परंतु अशा प्रकारे जयश्री पाटील यांनी सर्व इंटरव्हेनरला रिस्पॉन्डंट केलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये। आम्ही देखील विनंती करून सुप्रीम कोर्टानं त्याकडे
काही कारणास्तव म्हणा पण दुर्लक्षित झाले. आणि ह्या दोन गोष्टी हे तर दोन्ही बाबी रेकॉर्डवरती आहेत की इंटरव्हिनर जे माझा यामध्ये प्रश्न आहे की तुम्ही म्हणता हे 54 व्हॉल्यूम हे कोर्टासमोर आलेले नाहीत. हा 2 महिन्याचा जो कालावधी आहे किंवा 24 डिसेंबर पर्यंत जरांगे म्हणताय, मुख्यमंत्री 2 महिने म्हणताय, तो हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये एवढं सगळं डॉक्युमेंटेशन कोर्टाच्या समोर ठेवणं आणि हा पाथ जो आहे तो विना अडथळा करणं हे शक्य होईल का? एवढ्या कालावधीत ते खरंच शक्य आहे का? नाही, तुम्ही प्रश्न बदलता आहात. तुमचा मूळ प्रश्न असा होता की अशा प्रकारे जर का मराठा आणि कुणबी हे वेगळे असतील तर मागासले पण सिद्ध होईल का? तर मला असं सांगायचं आहे की हे मागासले पण एक ढळढळीत सत्य आहे आणि त्याला सिद्ध करणं शक्य आहे. बर ठीक आहे. हा खूप मोठा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. मागासले पण सिद्ध करणं शक्य आहे. या घडीला कायदेशीर अडचण जी दाखवली जाते यामध्ये ती कायदेशीर अडचण कोर्टामध्ये तिचं निराकरण करणं हे शक्य आहे असं आपल्याला ॲडव्होकेट पिंगळे सांगतायत. अजून एक प्रश्न की 40 दिवसात जे सरकारला जमलं नाही ते 60 दिवसात सरकार कसं सोडवणार आहे तो प्रश्न. हा प्रश्न उभा राहण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्या बोलण्यामध्ये जो विरोधाभास दिसलेला होता, मग तो कुणबी प्रमाणपत्रावरून असू दे किंवा डेडलाईन काय आहे या मनोज जरांगेंनी दिलेली त्यावरून असू दे, आपण ही वक्तव्य बघूया आणि हा विरोधाभास नेमका कशाचं प्रतीक म्हणायचं ते सुद्धा आपण ऐकूया. बघूया मनोज जरांगे काय म्हणाले, मुख्यमंत्री काय म्हणाले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र किंवा सरसकट आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे. नाही, तुम्ही असं कुठेतरी भरकट होऊ नका. कारण जे आता त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत कुणबी त्यांना तुम्ही तात्काळ युद्ध पातळीवर दाखले देण्याचं काम करा आणि या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 लोक अधिकचे द्या आणि हे काम युद्ध पातळी 2 महिन्यामध्ये पूर्ण करा आणि तशा प्रकारचं आश्वासन आमच्या लोकांनी दिलेलं आहे. समितीनं महाराष्ट्रभर काम करायचं. मराठवाड्यातला तो अहवाल आणि महाराष्ट्रातला येणारा अहवाल हे प्रथम अहवाल सादर करायचा. त्याला राज्य मागास वर्गाचा जात पडताळणीचे आदेश लगेच द्यायचे, लगेच अहवाल सादर करताच. आणि दुसरं, संपूर्ण परिवाराला, उदाहरणार्थ 50 वर्षाचा परिवार, एका घरात 600 लोक झाले, संपूर्ण परिवाराला एक जरी नोंद मिळाली तरी सगळ्यांना द्यायचं परिवाराला. एकाच परिवार 600 माणसं. 2, रक्ताच्या नातेवाईकाला त्याच आधारावर द्यायचं. 3, रक्ताचे सोयरे यांना द्यायचं त्याच नोंदीच्या आधारावर. ते एकाच्या मागेल त्याला महाराष्ट्रात द्यायचं. खाली राहिलं कोण? आलं लक्षात? आता खाली राहिलंच कोणीच नाही. झाला महाराष्ट्रातला सरसकट मराठा. म्हणजे हा मुद्दा आहे ज्यावरनं विरोधाभास. मुख्यमंत्री म्हणतात गल्लत करू नका, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यावरती आमचं एकमत झालेलं आहे. जरांगे म्हणतायत, जरांगेंनी सांगितलं कुणाकुणाला आरक्षण देण्याचं मान्य झालंय. जर ते खरं असेल तर मग उरलं कोण, हा जो त्यांचा प्रश्न आहे तोही तितकाच साहजिक आहे. म्हणजे विविध मुद्द्यांवरती हा विरोधाभास आहे. दुसरीकडे तारखेवरनं मुख्यमंत्री म्हणतायत 2 महिन्याचा अवधी आहे, म्हणजे 2 जानेवारीपर्यंत. जरांगे म्हणतात कालच्या गडबडीत काय समोर आलं असेल ती वेगळी गोष्ट, पण आम्ही 24 डिसेंबरवरती अडून बसलेलो आहोत, हे जरांगे सांगतायत. हे सुद्धा आमच्याकडे प्रतिक्रिया आहेत, ऑन कॅमेरा प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या आणि जरांगेंच्या. मात्र या सगळ्यामध्ये मुद्दा असा राहतो की हाच जर विरोधाभास अगदी पहिल्या दिवशीपासून असेल तर सरकार खरोखरच त्यांची इच्छाशक्ती दिसतेय का? संजय लाखे पाटील आहेत आपल्याकडे. लाखे पाटीलजी, काय सांगाल तुम्ही? सरकार जर 40 दिवसात जमलं नाही तर 60 दिवसात करू शकेल असं वाटतंय का? मुळामध्ये हे जे सरकार आहे हे सातत्यानं खेळाचे नियम त्यांच्या पद्धतीनं बदलायचा प्रयत्न करतात. बर, पहिल्यांदाही जरांगे पाटलाचं उपोषण ज्यावेळेस सोडवलं त्यावेळेस त्यांची भाषा वेगळी होती, उपोषण सुटल्यानंतर भाषा वेगळी होती. आताही काल उपोषण सोडवताना जी काही बच्चू कडू आणि न्यायमूर्ती गायकवाड आणि सुक्रे सरांची जी भाषा होती ती वेगळी आहे आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जे बोलतायत ती भाषा वेगळी आहे. बच्चू कडूने आज सुस्पष्ट सांगितलंय की 24 डिसेंबर ही तारीख दिलेली आहे आणि तारखेच्या आत सरकारनं याच्या संदर्भामध्ये निर्णय करायचा आहे. त्यामुळे हा एक विषय संपलेला आहे की मुख्यमंत्री आणि त्यांचे जे काही बलगल बच्चे आहेत ते खोटं बोलत आहेत. हे बच्चू कडून या ठिकाणी अतिशय सुस्पष्ट सांगितलंय. दुसरा विषय सरसकट आरक्षणाचा, त्यामध्ये मनोज जरांगे पाटलाची
प्रतिक्रिया अत्यंत सुस्पष्ट आहे. ते सांगतायत की मराठवाड्याचे निजामकालीन मराठे आणि इतर महाराष्ट्रातले मराठे यांना सरसगट प्रमाणपत्र दिले पाहिजेत. आणि मुख्यमंत्री त्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने बोलतायत. म्हणजे लबाडा घरचं सरकार आहे, लबाडीनं बोलतात. जोपर्यंत उपोषण सोडायचं तोपर्यंत यांची भाषा वेगळी असते आणि उपोषण सोडल्यानंतर यांची भाषा वेगळी असते. बर, आपल्यासोबत बाळासाहेब सराटे आहेत. बाळासाहेब सराटेजी, पहिल्या दिवशीपासून जर सरकार आणि जरांगे यांच्या वक्तव्यामधला विरोधाभास समोर येत असेल तर जसं लाखे पाटील म्हणतात तसं सरकार आपापल्या परीने हे खेळाचे नियम बदलतंय असं दिसतंय का? लाखे पाटील एका पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि ते विरोधी पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे राजकारणात मला काही शिरायचं नाहीये. राजकीय खेळ चालू राहू शकतात. राहिला प्रश्न असा की काल मनोज जरांगेंचा तब्येत खालावलेली होती आणि अशा परिस्थितीत त्यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार जर उपोषण मागे घेतलं असेल आणि त्यांना ट्रीटमेंट मिळत असेल आणि समाजामध्ये जे त्यांच्याबद्दलची काळजी होती ती मिटली असेल तर त्याचाही एक आमच्या दृष्टीने मोठा आनंद आहे. राहिला प्रश्न असा की यांच्या दोन्हीमध्ये जो विसंवाद तुम्ही दाखवत आहात त्या विसंवादापेक्षा आज काय काम ते करत आहेत त्याचंही आम्हाला जास्ती मोल आहे. पहिली गोष्ट अशी की त्यांनी 13,500 जे नोंदी सापडल्या त्यांना, त्याच्यानंतर सुद्धा आता 5-10 हजार नोंदी तर आता या मागच्या आठवड्यातच त्यांच्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि त्यांचं सत्य परिस्थिती अशी आहे की शिंदे समितीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे त्याच्यामध्ये जमिनीवर काम करत नाहीये. न्यायमूर्ती शिंदे आणि त्यांची टीम जमिनीवर काम करते ते आम्हाला दिसतंय. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांनी सांगितलं की आता ही समिती महाराष्ट्रभर कार्य करेल, प्रत्येक जिल्ह्यामधल्या अधिकाऱ्यांना आदेश देईल आणि त्या जिल्ह्यामध्ये अशा ज्या नमुना 33 आणि 34 भूमी अभिलेख कार्यालयातल्या आहेत किंवा 1881 च्या जनगणनेचे काही स्रोत मिळतात का ते बघणं असेल किंवा महसुली रेकॉर्ड मध्ये काही अजून कुणबी नोंदी महाराष्ट्रभर सापडतात का, हाही एक त्यातला मुख्य प्रयत्न आहे. समजा माझं असं मत आहे की 100% नोंदी जर 24 डिसेंबर पर्यंत सापडल्या तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये सरसकट प्रमाणपत्र द्यायला, हा एक मुद्दा. याला तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा पण याला काही विरोध नाहीये. राहिला प्रश्न दुसरा असा की समजा 5-10% लोकांच्या नाही सापडल्या तर त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं आहे याच्याबद्दल सुद्धा बोलणं न्यायमूर्ती गायकवाड साहेब आणि त्यांच्याशी झालेलं आहे. आणि ते म्हणणं जे आहे ते स्टँडर्ड म्हणणं आहे. मंत्री काय बोलतात हे जनतेला काही घेणं नाहीये, कारण ते बोलणं झालंय ते लोकांसमोर रेकॉर्डवर आहे. त्यामुळे आपण या ज्या विसंगतीला जास्ती ताण देऊन सरकारकडून जे काम मराठा समाजात होतंय त्याला कुठेही खीळ बसू नये ही आमची महत्त्वाची. अगदी सरकारचं जे काम सुरू आहे त्याला खीळ बसावी अशी कुणाचीही इच्छा नसेल. ते काम सुरळीत पूर्ण व्हावं आणि जी इच्छा आहे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली त्यांची जी अट आहे त्या अटीवरती सरकार खरं उतरेल अशीच अपेक्षा आपण या क्षणाला करू शकतो. मात्र हा विरोधाभास जर पहिल्या दिवसापासून दिसत असेल तर अवधूत वाघजी, या विरोधाभासावरती बोट सुद्धा ठेवलं जातंय आणि स्वतः मराठा समाज ज्यांच्या मनात सरकारबद्दल कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे पहिल्या दिवसापासून आणि त्यामुळेच मनोज जरांगेंना ही उपोषण करायची वेळ आली आहे. म्हणूनच सरकारच्या मोटिव्हवरती हा प्रश्न विचारला जातोय. अवधूत वाघजी, मुख्य म्हणजे आताचे जे वक्ते होते बोला. मुख्य म्हणजे आताचे जे वक्ते होते त्याच्या आधी कोणतरी बोलत होतं, माझ्या समोर टेलिव्हिजन नाहीये मला कळत नाही, परंतु ते सरकारवर आक्रमकपणे टीका करत होते. ते काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील आहेत दिसतात आहेत. तर ते सत्य मग ते संजय लाखे पाटील हे काँग्रेसचे आहेत. या काँग्रेसने एवढी मुख्यमंत्री दिली, मराठ्यांना पण यांनी दिला नाही आणि हे आता गेल्या 70 वर्षामध्ये ज्यांनी काही नाही केलं ते आता आमच्यावर आरोप करतात. करू देत, ती त्यांचं कर्तव्य आहे. आयुष्यभर विरोधी पक्षात राहून त्यांनी हेच काम करावं या माझ्या शुभेच्छा. आता मुख्य असं आहे की काल न्यायमूर्ती 2 निवृत्त न्यायमूर्ती जे या कमिटीचे सदस्य आहेत ते तिकडे जाऊन भेटले, 4 मंत्री जाऊन भेटले आणि त्यांचं आणि मनोज जरांगेंचं जे बोलणं झालं त्या बोलण्याच्या आधारे उपोषण मनोज जरांगेंनी सोडलं. आता याच्यामध्ये 24 तारीख की 2 डिसेंबर असा काय जमीन आसमानाचा फरक पडणार आहे हो? 6-7 दिवसांनी समजा जर तारीख वाढली तर काय फरक पडणार आहे? आपण 2 महिने म्हटलं त्याचे 3 महिने गेले तर काय फरक पडणार आहे? कारण शेवटी हा निर्णय आपण सरकारने काही घेतला तरी ह्याच्या विरोधामध्ये कोण ना कोणतरी हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणारच. त्याच्यामध्ये काय वाद हे नाही, कोण ना कोणतरी जाणार. काय फरक पडणार आहे हा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून चालू आहे आणि हे 2 महिन्याचे 3 महिने होता किती वर्ष झालेली आहेत याचा काउंट राहिलेला नाहीये. त्यामुळे ते 2 महिने आणि त्यातली तारीख महत्वाची आहे.
नाही, हे ज्यांनी इतकी वर्ष घालवली त्यांना हा प्रश्न विचारा, भारतीय जनता पक्षाला नाही. भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014ला आलं आणि 2014 ते 2019 या सालामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जे काम केलेलं आहे त्याच्या 1/1 काम सुद्धा गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी झालं नाही. त्यामुळे प्रश्न त्याला विचारा. गेली 2.5 वर्ष जे उद्धव ठाकरे तुम्ही म्हणताय ना की त्यांच्या सरकारमध्ये त्यांनी काही काय केलं नाही ना, करत्या ज्यांनी काही केलेलं नाहीये त्यांना प्रश्न विचारण्यात काय मुद्दा आहे? जे करतायत त्यांनाच हे प्रश्न विचारले जाणार आहेत ना. तुम्ही दावा करताय ना, तुम्ही करताय म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारले जात आहेत. मला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करू नका. मला माझं बोलू द्या. माझं बोलू द्या. माझ्या पक्षावर जर टीका होत असेल, माझ्या नेत्यावर जर टीका होत असेल तर त्याला डिफेंड करणं माझं काम आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी 2014 ते 2019 पर्यंत काम केलेलं एका बाजूला मांडा आणि गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेलं काम एका बाजूला मांडा. मराठ्यांच्या तोंडाला पानं फुसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने केलेलं आहे. आणि तीच पानं पुन्हा पुसली जाऊ नये म्हणून मराठा समाज आता इतक्या हातघाईवरती आलेला आहे. महामंडळ असो, सारथी असो, इतर गोष्टी असोत, मालोजी हातघाईवर सर्वच समाज येतात, पण त्या सर्व समाजाला कायद्याच्या कसोटीतून जावं लागतं. खिशातून 500 रुपये काढून देण्याचा हा प्रश्न नाहीये. आपल्याला असं आरक्षण द्यायचं आहे की ते न्यायालयामध्ये टिकेल. गेल्या वेळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं ते हायकोर्टापर्यंत आम्ही टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळी आमचं सरकार नव्हतं. ठाकरे सरकारने तिकडे पेपर दिले नाहीत, चांगले वकील दिले नाहीत, कानाडोळा केला, तारीख पे तारीख केली आणि केवळ ह्याच्यामुळे मराठ्यांचं आरक्षण केलं. मराठ्यांचं आरक्षण, मराठे हे मागासवर्गीय आहे ते प्रूफ करण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो नाही, परंतु वेळ काढूपणा जो केला ठाकरे गव्हर्नमेंटने त्याच्यामुळे मराठ्यांचं आरक्षण केलेलं आहे. आणि हे आम्ही आता निक्षून सांगतो की आमच्या एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मराठ्यांना 100% आरक्षण देणार म्हणजे देणार. आपल्या चर्चेतला शेवटचा टप्पा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे सगळ्याच मान्यवरांनी विनंती करेन की थेट आपण मुद्द्यावरती बोलूया. ॲडव्होकेट पिंगळे, जसं आता जरांगेंचा आपण सुरुवातीची प्रतिक्रिया ऐकलेली होती, ते म्हणाले की ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला द्या, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना द्या, त्यांच्या सोयऱ्यांना ते द्या, त्यांच्या असं शक्य आहे का प्रॅक्टिकली करणं? रक्ताचे नातेवाईक आपण समजू शकतो, पण सोयरिकीमध्ये अशी प्रमाणपत्र देता येतील का? नाही, आपल्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी ओबीसी आरक्षणासाठी जे GR इश्यू केलेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारे सर्टिफिकेट देण्याची प्रोव्हिजन ऑलरेडी अस्तित्वात आहे. त्यामुळे जरांगे यांची मागणी अतिशय कायदेशीर आहे आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची बाधा येण्याचं काही कारण दिसत नाही. बर सराटेजी, या सगळ्या प्रक्रियेचा जर एकूण प्रक्रियेचा आपण विचार केला तर आता या क्षणाला चर्चेमध्ये जे दोन पर्याय दिसतात ते म्हणजे एक 50%च्या मर्यादेमध्ये आरक्षण देणं आणि दुसरा एक जो सूर आहे की 50%ची मर्यादा वाढवून मराठ्यांना सेपरेट त्यांचं आरक्षण देणं. या दोन्ही मधला फिजिबल वे कोणता आहे आणि फास्ट वे कोणता आहे? सरकार जे क्युरेटिव्ह पिटिशन 50%च्या वरचं आरक्षण, मराठा आरक्षण ज्या गोष्टी करतं त्याचा काडीचा संबंध नाही. पहिलं हे मुद्दा आहे. राहिला मुद्दा आता कुणबी जातीचे दाखले देण्याचा, तर ते जमिनीवरचं वास्तव आहे. दाखले द्यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रचलित नियमामध्ये जे बसतं तेच जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. नातेवाईक, सोयरे हे सगळं आताच्या नियमातच आहेत, त्यामुळे त्याची काही अडचण नाहीये. सरकारने ते दाखले द्यायला सुरू सुद्धा केलेलं आहे. आणि पार्टी कार्यालयात जर गेलं तर 3.5 लाख कुणबी सर्टिफिकेट दिले जे मराठा ज्यांच्या आजच्या नोंदी आहेत, त्यामुळे ते सुद्धा जमिनीवरचं वास्तव आहे. त्याच्यात व्हॅलिडिटी वगैरे कशाला काही अडचण येत नाही. ओरिजिनल नोंद सापडणं महत्वाचं असतं. त्यामुळे जे आता दोन राजकीय नेते या ठिकाणी एक वाद घालतायत त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये. शिंदे समिती काय काम करते, प्रशासनाचं त्याच्यामध्ये कसं योगदान आहे आणि जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे आमच्या हातात येतील हा एक सगळ्यात महत्वाचा आमच्या समोरचा मुद्दा आहे. आणि 24 तारीख त्यांनी 24 डिसेंबर ही डेडलाईन समितीच्या कामाला दिलेली आहे आणि ते सरकारला सुद्धा मान्य आहे की शिंदे समितीने 24 पर्यंत अहवाल द्यायचा आहे. 24 तारखेच्या हे सगळं काम, हे सगळे तुम्ही म्हणता या रिक्वायरमेंट जमवणं 60 दिवसात शक्य होईल असं वाटतंय? याला 1 महिना खूप झालेला आहे. एका महिन्यात हे सगळं शक्य आहे. एका महिन्यानंतर आढावा होईल. त्यामध्ये मग आता ज्यांच्या सापडतच नाहीत नोंदी त्यांचं काय करायचं याच्यावर सुद्धा स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी ठरलेली आहे आणि त्याचं सुद्धा कुठे ना कुठे इम्प्लिमेंटेशन होणार आहे. आज प्रश्न काय आहे की एक स्टेप पुढे गेलेला आहे, त्याला हळूहळू या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे हे सरकार आरक्षण देईल असा विश्वास वाटतोय तुम्हाला?
सरकारने ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. जेव्हा 13,500 लोकांना कुणबी ठीक जातीचे आहे, दाखले ठीक आहे. द्यायला सुरू झालं ते दिलेलंच आहे आरक्षण. त्यात काही आता इथे 20% यश की 25% की 50% की 100% बर. असा प्रश्न आहे. बर. ऑलरेडी 50% यश तर ऑलरेडी समाजाला ठीक आलेलं आहे, तुमचा आहे. मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे वेळ कमी आहे. लाखे पाटीलजी, अगदी थोडक्यात आपली कमेंट. सरकार 60 दिवसात आरक्षणाचा हा तिढा सोडवेल असं वाटतंय? सरकार 60 दिवसामध्ये तिढा सोडविल किंवा नाही याच्यापूर्वी मला एक 2 खुलासे या ठिकाणी करू द्या, की जे बाळासाहेब सराटे म्हणतात ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. बाळासाहेब हो, मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, तुमच्यासारखा चड्डी कार्यकर्ता नाही आणि कुठेही मराठा समन्वयकांनी माझ्या तोंडाला काळं फासलेलं नाही आणि तसं काळं माझ्या आयुष्यामध्ये केलेलं नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, या ठिकाणी अवधूत वाघ जे म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी टिकाऊ आरक्षण दिलं, त्यांच्या माहिती करता आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या माहिती करता मी या ठिकाणी सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं ती 102वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केल्यानंतर राज्य सरकारचे अधिकार आरक्षणाचे काढल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी SCBC 50%च्या पुढचं आरक्षण दिलं होतं आणि देवेंद्र फडणवीस ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत रामभाऊ माळवी त्याच्या सहित बाळासाहेब सराटे जे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या छत्रपती शिक्षण संस्थेनं जो सर्वे केला होता, जो गायकवाड आयोगाच्या मार्फत सर्वोच्च न्यायालय मांडला होता, तो सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आणि खंडपीठाने त्या ठिकाणी फेटाळून लावलेला आहे आणि स्पष्ट निकालपत्रामध्ये सांगितलेलं आहे मराठ्याचं मागासले पण गायकवाड आयोग किंवा तत्कालीन राज्य सरकार फडणवीस हे निश्चित करू शकले नाहीत आणि दिलेलं आरक्षण हे 50%च्या पुढचं होतं, त्यामुळे त्यांनी ती फेटाळलंय. म्हणजे काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं किंवा काय नाही, पण काँग्रेसनं अशी उघड मराठा समाजाची फसवणूक केली नाही. मराठा समाजाची फसवणूक करण्याचं पाप तर या राज्यामध्ये ठीक कोणी आहे. केलं असेल? लाखे पाटीलजी, आपण पुन्हा फिरून त्याच मुद्द्यावर येतो. ऍडव्होकेट पिंगळे, अगदी थोडक्यात, शेवटची 15 सेकंद आहेत माझ्याकडे. लाखे पाटील जे सांगतात ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशोक चव्हाण यांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते समितीचे अध्यक्ष असताना जे डॉक्युमेंट दाखल करणं शक्य होतं त्याच्यावरती मांडणी करणं आवश्यक होतं, ती मांडणी त्यांनी केलेली नाहीये. काँग्रेस मराठा आरक्षण विरोधी आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी कोणाची बाजू घेणार नाही, पण जे वास्तव वकील म्हणून माझ्या समोर आलं ते इथं मी तुमच्या समोर आणि समाजासमोर मांडणं गरजेचं वाटतं. काँग्रेस ही मराठा आरक्षण विरोधी आहे. आपली वेळ संपत आलेली आहे. अवधूत वाघ आहेत. अवधूत वाघ, अगदी शेवटची 30 सेकंद मी तुम्हाला थोडीशी जास्त देते, पण सरकारचा संवादाचा अभाव हा कुठेतरी हा अविश्वास उभा करण्यासाठी कारणीभूत होता. सरकार संवाद साधेल असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही सांगाल, खात्री देऊ शकाल समाजाला? 100% कुठेही संवादाचा अभाव झालेला नाहीये. कम्युनिकेशन सर्व स्तरावर चालू होतं, चालू आहे. अगदी स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सरकारमधील नेते, स्थानिक आमदार, स्थानिक पालकमंत्री हे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कामध्ये होते, मंत्री होते. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना फोनवरून संपर्कामध्ये होते, स्वतः मुख्यमंत्री त्यांना जाऊन भेटले. एवढं सगळं असून संवादाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी एकदा आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी अन्नत्याग करणार आहे. त्यालाच बाजूला ठेवलं. ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे सरकार सकारात्मक आहे, इमानदार आहे, हे सरकार पॉझिटिव्ह आहे आणि या सरकारची विश्वास क्षमता आहे, त्याचमुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्यांच्या मनामध्ये 100% खात्री आहे की हे सरकार आरक्षण देईल. ठीक आहे. आपल्याला आता ऍडव्होकेट पिंगळे, बाळासाहेब सराटे हे अभ्यासक आहेत या क्षेत्रामधले, त्यांनी सांगितलंय की ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे कायद्याच्या कचाट्यातून हे सोडवण्यासाठी किंवा कायदेशीर अडचणी ज्या दिसतात त्या सोडवण्यासाठी हे पुढच्या महिन्याभरात काय 2 महिन्यामध्ये करणं शक्य आहे. ते केलं तर मराठा समाजाला जे जरांगे म्हणतात त्या पद्धतीने आरक्षण देणं शक्य होईल. अर्थात सरकार कोणत्या पातळीवरती हे प्रयत्न करतंय, समाजाला दरम्यानच्या काळात विश्वासात घेतंय का, समाजाचा संयम सुटणार नाही यासाठी काय करतंय, हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. 24 डिसेंबरपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहेच. त्या काळामध्ये काय काय होतं हे आपण पाहूया. अपेक्षा आहे की हा तिढा लवकरात लवकर संपेल. सगळ्या मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयासह पुन्हा भेटूया. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.